धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर, पाजुनी पाणी दृष्ट मोगलास, पाजुनी पाणी दृष्ट मोगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास, जी 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 जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास, जी 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 जी। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक बातम्यांवर। खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं सांगलीत उपोषण। कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला 10 दिवसांचा अल्टिमेटम। आणि संजय राऊतांवर बोलण्याची माझी लायकी नाही, आमदार सुरेश धस यांचा टोला। नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि पहिली एक महत्त्वाची बातमी पाहूयात। खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांची विचारपूस देखील केली आहे। तर चर्चेदरम्यान वैभवी देशमुख यांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली आहे। यावेळी देशमुख कुटुंबीय भावूक झालेले देखील पाहायला मिळाले। तर त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनावणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित होते। आणि बीड मध्ये आज नंतर कुणावरही हल्ला झाला तर बाप्पाला नाही तर मला फोन करा, माझा फोन 24 तास आम्हाला फोन करा, आपण काय करायचं ते करू। आणि मी आज मुख्यमंत्र्यांना वेळ ऑलरेडी मागितलेली, मी येणार होते म्हणून मी कालच रिक्वेस्ट टाकली। आज उद्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली तर आज जी काही चर्चा झाली मी त्यांच्या कानावर घाली। बाप्पाही माझ्यावर आज मुंबईला येणार आहेत, आम्ही वाट बघू आज आम्हाला आज उद्यामध्ये जर वेळ दिली, पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि आणखीन एक मी सांगते आणि पत्रकारांनी सांगते, आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही। म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले होते। जेव्हा स्टेटमेंट करायचं मी नेहमी म्हणायचे जे काय व्हावं ते पारदर्शक पद्धतीने व्हावं आणि आपल्याला कुणावर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करत बसायचं नाही, आपल्याला या कुटुंबाला न्याय मिळायचा। मी विचार करते, ही लेख विचार करते, ही लेख वडिलांसाठी वन राज्यात मोर्चे करत फिरते, भाषण करते। मी सांगते तुम्हाला, एक सरकार जे बसलंय ना या लेखीच्या अश्रूंवर उभं आहे, या लेखींच्या अश्रूवर आहे। मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी येते, या सरकारला काम करताना, भाषण करताना, साजरं करताना या लेकरांच्या अश्रू नाही दिसत। झोप कशी येते हो मला सांगा, प्रश्नाचं उत्तर दे। मलाच काल इथे येताना अस्वस्थ वाटत होते की मी कसं आहे ना माझा चेहरा दाखवू, काय या लेखीला मी सांगू। मी पण गेले खूप गोष्टींमध्ये, पण माझे वडील माझ्यावर, तिचे वडील परत येणार नाहीयेत। लढायला लेखी लढू शकतात, आम्ही सगळ्या लढलो, तुम्ही पण लढले, आमचे भाऊ पण खूप लढले, पण हिला कुठल्या तोंडाने उत्तर देऊ, हिचे तर बाबा परत येणार आणि मुलगी अभ्यास करते, भाषण करते आणि ते असंवेदनशील सरकार फार एका शब्दात न्याय देऊ म्हणतं, काय न्याय या कुटुंबाला। आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना की तो 7वा माणूस आहे कुठे? त्या तानाजी सावंताचं पोरग विमान तो वापस बोलले, माझा काही नाही, ते तुमचा वैयक्तिक, ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन, पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडतो। इतके निर्दयी आहात तुम्ही, काय गरीब आहे, शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये। आम्ही पूर्ण ताकदीने या कुटुंबाच्या मागे उभं राहू आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही आणि या
दोन्ही मुलांची जबाबदारी जी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे ती अर्थातच आम्ही यांचं कुटुंब म्हणून या मुलांच्या सगळ्या दुःखत आहेत, पण ते सुख याच्यात आम्ही आयुष्यभर राहू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते. आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आला आणि जो विश्वास माझ्यावर दाखवला मी सगळ्यांना सांगतो. एखाद्याने जेव्हा आपल्यावर विश्वास टाकताना ते मोठं दडपण असतं आणि मोठी जबाबदारी असते, आणि तुमची बहीण म्हणून ही आज जबाबदारी घेणार आहे. आणि मी शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर आणि संदीप भैया आम्ही सगळे तुमच्याबरोबर पूर्ण राहू. 2 वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारे कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांनी कुस्तीच्या प्रतिष्ठेसाठी एक महत्त्वाचा पाऊल उचललाय. त्यांनी संपूर्ण सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनात एक सूत्रता आणण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. सध्या राज्यात एकापेक्षा जास्त महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं जात असल्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची लोकप्रियता आणि महत्त्व कमी झालंय. ही स्पर्धा वर्षातून एकदाच आयोजित करावी अशी भूमिका यावेळी चंद्रहार पाटील यांनी मांडली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून क्रूरपणे झालेल्या हत्येला आता 70 दिवस झालेत, तरीही आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. याबद्दल सोमवारी म्हणजे काल रात्री मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीदरम्यान प्रशासनावर नाराजीचा सूर उमटलाय. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आंधळेला पकडण्यासाठी प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम देण्याचा ठराव त्यांनी घेतलाय. तर त्या संदर्भात सामूहिक अन्नत्याग आंदोलनालाही सुरुवात त्यांनी केली आहे. कोणाला तुम्ही बोलवणार आहात का काय? नाही, सध्या तर जे गावकरी आहेत आणि जे गावकरी भूमिका घेत आहेत, तुम्ही बघितलं आता की मी थोडं हॉस्पिटलला होतो, तोपर्यंत गावकरी आणि तुम्ही संवाद साधत होतात. गावकऱ्यांच्या जे काही भूमिका आहेत त्याच्या पुढं मी कधी जाणार नाही. जे गावकरी विचारपूर्वक जे आंदोलनाची दिशा असेल, तपासाचा आढावा असेल, या संदर्भात बोलतात. मी फक्त त्यांना ज्या काही गोष्टी म्हणजे मला ज्या काही गोपनीय माहिती म्हणजे ज्या काही मला गोष्टी माहीत होत्या, जे त्यांना माहीत नव्हत्या, मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला. कारण का तपास यंत्रणा चालू आहे, काही कामं एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहेत, ते पण मला त्यांना प्रामुख्याने सांगणं गरजेचं आहे. संजय राऊतांवर बोलण्याची माझी लायकी नाही असा उपरोधक टोला आमदार सुरेश धस यांनी लगावलाय. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे आता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे सांगितलंय. देशमुख हत्ये प्रकरण, कृषी विभाग घोटाळा आणि इतर विषयांवर 20 तारखेला सविस्तर बोलेन अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. हे बघा, मी आज त्याच्यावरती काहीच बोलणार नाही. मला वाटतं आज मस्साजोगला त्या ठिकाणी बैठक चालू आहे आणि तुम्ही आता 1 to 1 किंवा एकही प्रश्न मला विचारू नका. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये परवा दिवशी मी बोलणार आहे 20 तारखेला. आणि मी ह्याच्यावरती पूर्वीच उत्तर दिलं होतं की संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत. इंटरनॅशनल स्पीकरवरती बोलण्या इतकी एवढी माझी लायकी नाही. आणि संतोष देशमुखचं प्रकरण असेल, त्याच्यानंतर कृषी विभागातला जो घोटाळा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी परवा 20 तारखेला त्या ठिकाणी बोलेल. आणि आता बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम
स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि ही पहिली एक महत्त्वाची बातमी पाहूयात. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या सदस्यता मोहिमेला वेग आलाय. जवळपास 1 कोटी नवीन सदस्य सामील झालेत. ही आकडेवारी 60% असून 19 फेब्रुवारीपर्यंत 1.5 कोटी सदस्यांची ही मोहीम 100% पूर्ण होणार असल्याची माहिती आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. समाजातील सर्व घटकातील लोक भाजप सदस्यता मोहिमेत सामील होत आहेत. त्यात यवतमाळ जिल्ह्यासाठीचे 2,80,000 सदस्य बनवण्याचं उद्दिष्टही 100% पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज सकाळी भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चिखली फाट्याजवळ अज्ञात गाडीने धडक दिल्याने दुचाकी स्वार पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्दैवी अपघातात नागपूर येथील नवीन पारडीचे रहिवासी रोशन साहू आणि त्याची पत्नी चांदनी साहू यांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतीये. हे दोघेही पती पत्नी नागपूरहून छत्तीसगडला लग्न समारंभासाठी जात होते, त्यावेळी हा अपघात झालाय. महाराष्ट्र सरकारने बनावट कागदपत्रांच्या आधारे जारी केलेल्या जन्म प्रमाणपत्रांचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय आता त्यांनी घेतलाय. तर अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 5,000हून अधिक संशयास्पद अर्ज दाखल करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रशासनाने या संदर्भात तपास करत अमरावतीमध्ये आतापर्यंत 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. तर याशिवाय बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशींवरही विशेष कारवाई करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार विजय लोखंडे यांनी यावेळी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहूयात. रोहा तालुक्यातील अष्टमीवरचा मोहल्ला परिसरातील एका घरात भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीकडे गोमांस आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. त्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक नियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आणखी आरोपींचा शोध रोहा पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. 11 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास आमच्या रोहा पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार यांना विश्वसनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अष्टमी जे आहे, अष्टमी या ठिकाणी एका मुस्लिम युवकाने त्याच्या घरामध्ये एका जर्मन भांड्याच्या टोपामध्ये 2.5 ते 3 किलो गोवंशीय मटण बाळगलेले आहे. अशा इन्फॉर्मेशनवरून तात्काळ रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी काही मिनिटातच पोहोचले. त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ पाचारण करून वैद्यकीय अधिकारी व 2 पंथांच्या समक्ष रितसर जे सॅम्पल जे आहेत मटणाचे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पुढील तपासणी कामी पाठवण्यात येत आहे. सदर प्रकरणी सदरचे मटण ज्यांनी आणलेलं आहे तर ते कुठल्या तरी गोवंशीची हत्या केल्यानंतर गाय असेल, बैल असेल किंवा वासू असेल त्यांची हत्या कुणीतरी आदल्या इस्माने केल्यानंतर ते मटण जे आहे ते या जमालउद्दीन नामक इसम जो आहे त्यांनी ते विकत घेतलेलं आहे. त्यांनी अथवा त्याच्या अन्य कुठल्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेऊन ते या ठिकाणी आणून स्वतःकडे बाळगलेले आहे. अशा इसमास आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास करीत आहोत. आता ते नेमकी गोवंशी हत्या कोणी केली आणि त्याने कुठल्या ठिकाणाहून मटण त्यांनी विकत घेतलेलं या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करून पुढील कारवाई करीत आहोत. बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत.
स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि ही एक महत्त्वाची बातमी पाहूयात. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तहसीलचा कारभार रामभरोसे असल्याचं समोर आलंय. तहसील कार्यालयातील 3 नायब तहसीलदारांसह 9 कर्मचारी सतत गैरहजर आढळून आलेत. यामुळे नागरिकांच्या कामांना विलंब होत असून या प्रकरणी संबंधितांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनातून त्यांनी केलंय. सोयगाव तहसील कार्यालयाची खूपच दुरावस्था झालेली आहे. कर्मचारी व अधिकारी हे वेळेवर येत नाही. सोयगाव तहसील कार्यालयामध्ये 4 नायब तहसीलदार असताना देखील सकाळी 11:30 वाजेपर्यंत नायब तहसीलदारही नाही. मुख्य म्हणजे की तहसीलदार देखील या कार्यालयामध्ये अनेक वेळा गैरहजर असतात. तसेच की 9:45चा कार्यालयीन वेळ असताना कर्मचारी व अधिकारी सकाळी 11:30च्या नंतर कार्यालयामध्ये येतात. तसेच कार्यालयाची जाण्याची वेळ 5:45 असताना देखील कर्मचारी 4:30 वाजेपासूनच घरचा रस्ता पकडतात. त्यामुळे सोयगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांचे खूपच हाल होत आहेत. जालना जुना MIDC मधील कूलर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आज पहाटेच घडली आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसून कंपनीमधील कूलर साहित्य जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलंय. मात्र ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकलं नाही. बातमीपत्राच्या अखेरीस कृषी विश्वातून बातमी आहे. खुल्या बाजारात तुरीचे दर गडगडण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला तयारी दर्शवली आहे. मात्र ही नोंदणी करण्यासाठी त्यांना लागणारा ID न मिळाल्याने शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया रखडली होती. तर हा ID क्रमांक आता कार्यान्वित करण्यात आलाय. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी पुढील तुरीच्या नोंदणीचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. या वर्षीच्या हंगामात विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तुरीची खरेदी करणार असून यंत्रणेकडून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अँड कट.